एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या ग्रँड रोड परिसरातील नाना चौकात इमारतीचा भाग कोसळलाय। मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। घटनेत 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। आणि या संदर्भातील अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, प्रणिता, आपण जर आता ग्रँड रोड या परिसरात ही इमारत जी आहे ही इमारतीचा भाग कोसळलेला आहे। जुनी ही इमारत आहे। काही लोक अडकून पडलेले आहेत इमारतीतील आणि या लोकांना आता बाहेर काढलं जात आहे। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक लोक जे आहेत ही या इमारतीमध्ये अडकून पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या इमारतीची दृश्य जर आपण पाहायला गेलं तर बराचसा भाग जो आहे हा कोसळलेला आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा सर आपल्यासोबत आहेत। सर, काय प्राथमिक माहिती आहे, काय नेमकं या ठिकाणी झालं, किती लोक अजून अडकलेले आहेत? अजून आज 24 लोक त्यामध्ये आपले सिडीतून ते काढत आहे। 2 लोकांनी आता 3 माला अडकले होते त्याने काढला। असा संशय आहे की हा जे ढिगला आहे त्यामागे एक जे इथे वेणी बसती ते त्यामागे असू शकता असा ते प्रयत्न करत आहे। पण अजून ते खाली कोणी लोक अडू शकता असं माहीत आहे। तर हळूहळू ते बिल्डिंग अजून कोसळती आहे। तर कोणी मध्ये बिल्डिंगचे यूज करत नाही, पण ते बाहेरून फायर ब्रिगेड, महानगरपालिका, महाडा सर्व कार्य आहे कामामध्ये। तो 1 तासामध्ये सर्व बाहेर निघले असं आमची आशा आहे। हा इमारतीमध्ये आधी इमारत रिकामी होती। पूर्वी त्या इमारतीने डेंजरस डिक्लेअर केला होता, तरी पण काही लोक तिथे राहिले। ते म्हणून ते जास्त लोक निघाले गेले होते, ते राहिले। त्यामधून काही लोक अडकले, पण काही जीवित हानी नाही आतापर्यंत अशी माहिती आहे। पण अजय हा ढिगला काढला तर कळेल की ते वेणी इथे आहेत की कोणी नाही इथे। खरं तर प्रणिती, या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला हा जो मलबा पडलेला आहे या ठिकाणी एखादी व्यक्ती अडकल्याची भीती ही पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि हा सगळा परिसर जर बघितला, हा सगळी जर इमारत बघितली गेली तर जुनी इमारत आहे आणि ही इमारत धोकादायक आहे असं सुद्धा डिक्लेअर करण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आपण जर आता पाहायला गेलं तर ह्या इमारतीचा बराचसा भाग जो आहे हा कोसळला। आपण बघतोय काही लोक जखमी आहेत, ह्या जखमींना आता बाहेर काढण्यात आलेला आहे। जखमी लोक जे आहेत त्यांना यांच्यावरती प्राथमिक उपचार जे आहे सुरू झाले आहेत। आणि अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतं। विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।